जय महाराष्ट्र बोट्टो. मी आहे श्रीकांत मोरे. आजच्या माझ्या 5व्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सकाळी थोडा अभ्यास करून घ्यावा म्हटलं म्हणून थोडं पुस्तक वगैरे घेतलं, अभ्यास केला आणि क्लासला जाण्यासाठी निघालो. तर बाहेर येऊन बघतो तर काय पूर्ण नद्याच वाहलेल्या होत्या. मग मोटर वगैरे बाहेर बंद करून परत क्लासला जाण्यासाठी निघालो. परत आलो आणि मेसवर जाण्यासाठी निघालो. तेवढ्यात मला बाहेर रसवंती दिसली. अशा रसवंत्या तुमच्याकडे आहेत का? कमेंट करून नक्की सांगा. परत आलो, जेवण वगैरे करून मग झोप वगैरे घेतली आणि थोडा अभ्यास करावा म्हटला. हे बघा आमचा बाहुबली कसा झोपलेला आहे इकडे मस्त निवांत. मग परत अभ्यास वगैरे करून मेसवर जाण्यासाठी परत निघालो. परत मेसवर गेलो, थोडं जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे करून येता येताच आम्हाला कळलं की आमची जीवनावश्यक वस्तू संपलेली आहे. मग परत जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी ॲक्वावर गेलो. तेवढ्यात आमचा बाहुबली म्हणे मी एकटाच कॅन घेऊन जातो रूमपर्यंत आणि मधातच भाऊचे डोल जिरले. परत रूमवर आलो.